हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत मस्तपैकी वालाची भाजी। त्यासाठी मी ते 3 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये एक मीडियम कांदा घातला। कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले 1 चमचा। आता एक मीडियम टोमॅटो घ्या, त्यातल्या बिया काढा, चांगला बारीक कापून ह्यामध्ये घाला। चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर कमी गॅस करा आणि आपले सर्व मसाले, सर्वात आधी मी हिंग घालणार आहे। एक छोटा चमचा हिंग घातला आहे। आता हा हिंग चांगल्या प्रकारे मिक्स करा। सर्व मसाले घालायला सुरुवात करा। सर्वात आधी मी घातला आहे चवीनुसार मीठ, अंबारी मसाला घातला आहे 1.5 चमचा, एक छोटा चमचा लाल गरम मसाला, एक छोटा चमचा गोडा मसाला, धने जिरे पूड घातली आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करा। काश्मीरी मिरची पावडर घातली आहे 1 छोटा चमचा। असे सर्व मसाले, तुम्हाला जेवढे मसाले आवडतात ते सर्व घालून टाका। चांगल्या प्रकारे मिक्स करा। मसाला भाजल्यानंतर आपले वाल टाका। 1 ग्लास गरम पाणी घाला। आता आपल्याला 10 मिनिटं चांगले शिजू द्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, ओल्या नारळाचा, चांगला किसून घेतला, त्यामध्ये कोथिंबीर घातली। आता हे वाटण वाटून घेऊया। 10 मिनिटांनंतर वालाची भाजी मी चांगल्या प्रकारे पुन्हा पाहिली। जेव्हा वाल चांगले अर्धे शिजले, म्हणजे एक 50% शिजले, तेव्हा मी त्याच्यामध्ये हे वाटण टाकलं, खोबरं आणि कोथिंबीरीचं। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा। वाल लवकर शिजतात। आता पुन्हा झाकण लावून मी पुन्हा 10 मिनिटं ठेवलं। टोटल 20 मिनिटं लागले हे वाल शिजायला। आता मी गॅस चांगली फास्ट केली आणि चांगल्या प्रकारे ही जराशी ग्रेव्ही दाट केली। हे बघा, आपले वाल आणि बटाटा दोन्ही शिजले आहे। आवडीनुसार तुम्ही बटाटे घालू शकता, नाही घातला तरी चालेल। मस्तपैकी आपली वालाची भाजी, चमचमीत वालाची भाजी रेडी आहे। सर्विंग बाउलमध्ये मी काढत आहे आता ही वालाची भाजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।